1,07,00,000पेक्षा अधिक महिलांना आपण 3,000 इतका जो लाभ आहे तो जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा वितरित 52 लाख भगिनींना आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने आपण 3,000 इतकी जो त्यांचा सन्मान निधी आहे हा वितरित करत आहोत। 2 इन्स्टॉलमेंट आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होऊ लागले, कारण आम्ही निर्णय घेतल्यानंतर सांगितलं होतं की रक्षाबंधनाच्या अगोदर सर्व आमच्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील। त्याप्रमाणे सुरुवात झाली आहे। एक महत्त्वाची बातमी, मागील वर्षाप्रमाणे यंदाही लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट मिळणार आहे। जुलै ऑगस्टचे 3,000 रुपये खात्यात एकत्रित जमा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 22 ऑगस्ट शनिवार 100% गोड सुद्धा होतच आहे, कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा हप्ता 1,500 रुपये आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता 1,500 रुपये, तर या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3,000 रुपये जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, लाडक्या बहिणींना अख्खा जुलै महिना संपून गेलेला होता, आता ऑगस्ट महिना संपत आलेला होता, तरी पण तुमच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे दोन्ही हप्त्यांचे पैसे का सोडण्यात आलेले नव्हते। तर बघा, लाडक्या बहिणींना 28 ऑगस्ट शुक्रवार रोजी संपूर्ण राज्यामध्ये रक्षाबंधन सण साजरा होणार आहे। तर या रक्षाबंधनच्या सणाच्या निमित्तानं लाडक्या बहिणींना प्रत्येक वर्षी ओवाळणी द्यावी लागते, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आज 22 ऑगस्ट शनिवार रोजी, उद्या 23 ऑगस्ट रविवार रोजी, परवा दिवशी 24 ऑगस्ट सोमवार रोजी आणि त्याच्या पुढच्या दिवशी मंगळवारी, बुधवारी, गुरुवारपर्यंत या ठिकाणी रक्षाबंधनची ओवाळणी राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून आता सोडली जात आहे। खऱ्या अर्थाने तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने आज 22 ऑगस्ट शनिवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे पैसे सोडले जात आहेत, रक्षाबंधनची ओवाळणी कशा पद्धतीने सोडली जात आहे, तर याची आपण संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती सांगत आहोत। त्यामुळे जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल, तर तुमची खऱ्या अर्थाने जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घेऊया, जेणेकरून तुमची जुलै हप्त्याची आणि ऑगस्ट हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपून जाईल। परंतु लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये फक्त जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे पैसे जमवणार नाहीत, यासोबत तुमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे सुद्धा जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना 28 ऑगस्ट शुक्रवार रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये रक्षाबंधन सण साजरा होणार आहे आणि तुमचे लाडके भाऊ म्हणजेच एकनाथ शिंदे साहेब, फडणवीस साहेब यांनी तुम्हाला प्रत्येक वर्षी प्रत्येक रक्षाबंधनला ओवाळणी दिलेली आहे। त्याच पद्धतीने आता रक्षाबंधनची ओवाळणी तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून आता सोडली जात आहे। तुम्हाला खऱ्या अर्थाने आता दिलासा दिला जात आहे, तर यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्ह्यांची यादी आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घेऊयात। परंतु लाडक्या बहिणींनो, जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम, तर या तिघांनी जुलै हप्त्यासाठी 3,700 कोटींचा निधी आणि ऑगस्ट हप्त्यासाठी 3,700 कोटींचा निधी म्हणजेच जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे पैसे तुमच्या खात्यामध्ये वितरित करण्यासाठी एकूण 7,200 कोटींची निधीला मंजुरी दिलेली होते। आता 7,200 कोटींचा निधी बँकांमध्ये पाठवण्यात आलेला होता। आता निधी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डीबीटीच्या माध्यमातून थेट बहिणींच्या खात्यामध्ये आता जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने आज 22 ऑगस्ट शनिवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आणि
कोणकोणत्या बँकेमध्ये जुलै ऑगस्टचे पैसे यासोबत गॅस कनेक्शनचे पैसे आता जमा केले जात आहेत, तर याची आपण संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती पाहत आहोत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो पुढचा 2 मिनिटाचा व्हिडिओ तुम्ही सविस्तर पद्धतीने पाहायचा आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, वेळ न घालवता आपण सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि बँकांची यादी पाहणार आहोत। परंतु तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की अख्खा जुलै महिना संपून गेलेला होता, आता ऑगस्ट महिना सुद्धा संपत आलेला होता, तरी पण तुमच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे पैसे का सोडण्यात आले नव्हते। तर बघा लाडक्या बहिणींना, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम, तर या तिघांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय होणार नाही। ज्या ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या ज्या लाडक्या बहिणी खरोखर योजनेचे लाभार्थी आहेत, तर अशा बहिणींना दिलासा दिला जात आहे आणि अशा लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहत आहोत। जर तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल आणि तुमचं बँक खातं या प्रमुख बँकांच्या यादीमध्ये असेल, तर तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुमची जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहत आहोत। परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्या ज्या लाडक्या बहिणींना जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे 3000 रुपये मिळवायचे असतील, म्हणजेच लाडक्या बहिणींनो सांगायचं म्हटलं तर तुम्हाला रक्षाबंधनची ओवाळणी जर मिळवायची असेल, तर तुम्ही या प्रमुख 4 पात्रतेमध्ये पात्र ठरायला पाहिजे। जर तुम्ही या प्रमुख 4 पात्रतेमध्ये पात्र ठरला तरच तुमची खऱ्या अर्थाने जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे। अन्यथा तुमच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे पैसे जमवणार नाही। तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांची आणि डायरेक्ट बँकांची यादी पाहत आहोत। परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा एक गोष्ट माहिती आहे की प्रत्येक महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी सरकारला अगोदर निधी मंजूर करावा लागत असतो आणि त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये हा निधी जमा केला जात असतो। त्याच पद्धतीने लाडक्या बहिणींना कालच बघा, काल 21 ऑगस्ट शुक्रवार होता, तर काल राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून जुलै हप्त्यासाठी 3700 कोटींचा निधी म्हणजेच 3600 कोटींचा निधी आणि ऑगस्ट हप्त्यासाठी 3600 कोटींचा निधी असा 2 हप्त्यांचा निधी तुमच्या खात्यामध्ये आता जमा करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून हे पैसे म्हणजे 7200 कोटींचा निधी बँकांकडे पाठवण्यात आलेला होता। आता 7200 कोटींचा निधी बँकांच्या माध्यमातून थेट बहिणींच्या खात्यामध्ये आता जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। तुमचे खऱ्या अर्थाने जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो, आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहत आहोत। परंतु लाडक्या बहिणींनो, जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय होणार नाही। ज्या ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या ज्या लाडक्या बहिणी खरोखर योजनेचे लाभार्थी आहेत, तर अशा बहिणींना दिलासा दिला जात आहे आणि खऱ्या अर्थाने अशा सर्व लाडक्या बहिणींची जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही, कारण लाडक्या बहिणींना तुम्ही भरपूर दिवसांपासून हप्त्याची वाट पाहत आलेला होता, परंतु इथून पुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही, कारण आज उद्या परवा 13 अशा पद्धतीने या 4 दिवसांमध्ये हे वितरण आता सुरू केलेलं आहे। या 4 दिवसांमध्ये सर्व बहिणींच्या खात्यामध्ये आता हे पैसे सोडले जात आहेत। त्यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर आता आपण लाडक्या बहिणींना वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्ह्यांची आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहत आहोत। परंतु
जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडके बहिणींनो, फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडके बहिणींवरती अन्याय होणार नाही. ज्या ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या ज्या लाडके बहिणी खरोखर योजनेचे लाभार्थी आहेत, तर अशा बहिणींना दिलासा दिला जात आहे आणि अशा लाडके बहिणींची खऱ्या अर्थाने दोन्ही महिन्यांची दोन्ही हप्त्यांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्हे आणि बँकांची यादी पाहणार आहोत. परंतु लाडक्या बहिणींना जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर तुम्ही काही महत्त्वाची कामे केलेली असायला पाहिजेत. जर तुम्ही असे महत्त्वाची कामे केलेली असतील तरच तुम्हाला दिलासा मिळत आहे आणि तरच लाडक्या बहिणींनो, तुमची खऱ्या अर्थाने जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. अन्यथा जर तुम्ही या पात्रतेमध्ये पात्र ठरत नसाल तर तुमचे जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपवण्यात येत नाही. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. आता बघा लाडकी बहिणींनो, वेळ न घालवता जिल्हे आणि वेळ न घालवता बँकांची यादी आपण पाहणार आहोत. परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडकी बहिणींवरती अन्याय होणार नाही. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यासोबतच फडणवीस साहेब, तटकरे मॅडम, तर या तिघांच्या माध्यमातून रक्षाबंधनची वाटणी थेट बहिणींच्या खात्यामध्ये आता जमा केली जात आहे. बघा, राज्यातील शेतकरी बांधव सुद्धा त्यांच्या नमोच्या हप्त्याची वाट पाहत होते, तर त्यांची सुद्धा आजपासून खऱ्या अर्थाने प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. त्यांना सुद्धा बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. त्याच पद्धतीने लाडके बहिणींना तुम्हाला सुद्धा बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. कारण तुम्ही सुद्धा बँकेच्या मेसेजची भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु अखेर तुम्हाला आता दिलासा मिळत आहे आणि तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे. यापुढे लाडक्या बहिणींनो, काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्हे आणि डायरेक्ट बँकांची यादी पाहत आहोत. परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडकी बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील सरसकट सर्व लाडकी बहिणींना जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे पैसे जमवणार नाही. ज्या बहिणी गरजू असतील, ज्या बहिणी खरोखर योजनेचे लाभार्थी असतील, तर त्याच बहिणींना हे पैसे आता सोडले जात आहेत आणि खऱ्या अर्थाने त्याच लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्हे आणि डायरेक्ट बँकांची यादी आपण पाहत आहोत. परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो, सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय होणार नाही. ज्या ज्या बहिणी गरजू असतील त्या बहिणींना निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे. त्या बहिणींचे खऱ्या अर्थाने जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. यापुढे कोणत्याही लाडकी बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहत आहोत. परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडकी बहिणींवरती अन्याय होणार नाही. ज्या बहिणी गरजू असतील, ज्या बहिणी खरोखर योजनेचे लाभार्थी असतील, तर अशाच बहिणींना हे पैसे सोडले जात आहेत आणि खऱ्या अर्थाने अशाच लाडकी बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. यापुढे कोणत्याही लाडकी बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांची आणि डायरेक्ट बँकांची यादी सुद्धा आपण पाहत आहोत. आता बघा लाडकी बहिणींनो, जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडकी बहिणींवरती अन्याय होणार नाही. ज्या ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या ज्या लाडकी बहिणी खरोखर योजनेच्या लाभार्थी आहेत, तर अशाच बहिणींना हे पैसे आता सोडले जात आहेत आणि खऱ्या अर्थाने अशाच लाडक्या बहिणींची प्रतीक्षा सुद्धा संपवण्यात येत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. कारण या ठिकाणी लाडक्या बहिणींनो, आता तुमची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. फक्त तुम्ही या 4 पात्रतेमध्ये पात्र ठरायला पाहिजे आणि तुम्ही महत्त्वाची 4 कामे केलेली असायला पाहिजेत. जर तुम्ही या 4 पात्रतेमध्ये पात्र ठरला आणि जर तुम्ही महत्त्वाची कामे केली तर तुमचे खऱ्या अर्थाने जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. यापुढे
कोणत्याही लाडके बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्हे आणि डायरेक्ट बँकांची यादी पाहत आहोत. परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडके बहिणींना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडके बहिणींवरती अन्याय होणार नाही. परंतु लाडके बहिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, फक्त पात्र बहिणींच्याच खात्यामध्ये रक्षाबंधनची ओळणी आता सोडली जात आहे. कारण ज्या लाडके बहिणी पात्र आहेत त्या बहिणी गरजू आहेत आणि ज्या लाडके बहिणी अपात्र आहेत तर त्या बहिणी गरजू नाही. त्यामुळे लाडके बहिणींनो, तुम्ही पात्र आहात की अपात्र आहात हे जाणून घेणं सुद्धा गरजेचं आहे. कारण सरकारच्या माध्यमातून जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही हप्त्यांसाठी, दोन्ही महिन्यांसाठी महत्त्वाच्या पात्रता लावलेल्या आहेत. आता बघा लाडके बहिणींनो, ज्या ज्या पात्रता लावलेल्या आहेत तर त्या सगळ्या पात्रता आपण सविस्तर पद्धतीने पाहत आहोत. त्यामुळे जर तुम्ही लाडके बहिणी असाल तर तुम्ही सविस्तर पद्धतीने या पात्रता पाहायच्या आहेत. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने या पात्रता कोणकोणत्या आहेत, यासोबत लाडके बहिणींनो कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे तर त्या जिल्ह्यांची यादी सविस्तर पद्धतीने आता सांगत आहे. त्यामुळे लाडके बहिणींनो, जिल्हे आणि बँकांची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका. कारण तुम्हाला सुद्धा माहिती आहे की लाडकी बहीण योजनेचा हप्ता एकाच दिवशी सर्व जिल्ह्यामधील सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये जमा करणं शक्य होत नसतं. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून हे पैसे टप्प्याटप्प्याने सोडले जात असतात. तर सध्याच्या स्थितीला पहिला टप्पा वितरित सुरू झालेला आहे. पहिल्या टप्प्यामधील या प्रमुख जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे. तुमचे खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. यापुढे कोणत्याही लाडके बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर लाडके बहिणींनो, आता तुम्ही वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहायची आहे. परंतु त्या अगोदर तुम्ही पात्रता लक्षात घेणं सुद्धा गरजेचं आहे. कारण पात्रता सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे. ज्या बहिणी पात्रतेमध्ये पात्र ठरत असतील त्याच लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने आज जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांची, दोन्ही हप्त्यांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणी पात्रतेमध्ये पात्र ठरत नसतील तर त्या लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांची, दोन्ही हप्त्यांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत नाही. त्या लाडक्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांची यादी आणि डायरेक्ट बँकांची यादी पाहत आहोत. परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय होणार नाही. ज्या ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या ज्या लाडक्या बहिणी खरोखर योजनेचे लाभार्थी आहेत तर अशा बहिणींना दिलासा मिळत आहे. आणि अशा लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांची, दोन्ही हप्त्यांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. आता बघा लाडके बहिणींनो, वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहत आहोत. परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय होणार नाही. ज्या ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या ज्या लाडक्या बहिणी खरोखर योजनेचे लाभार्थी आहेत तर अशा बहिणींना दिलासा दिला जात आहे. आणि अशा लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांची, दोन्ही हप्त्यांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. आणि यापुढे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्हे आणि डायरेक्ट बँकांची यादी पाहत आहोत. तर बघा, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. आता 36च्या 36 सर्व जिल्ह्यामधील सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे, 2 हप्त्यांचे पैसे सोडणं शक्य होत नसतं. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून सर्वात अगोदर 12 जिल्हे, नंतर 12 जिल्हे आणि शेवटच्या 12 जिल्ह्यांमध्ये हे पैसे आता सोडले जात आहेत. तर आपण सध्याच्या स्थितीला पाहून घेऊयात की सर्वात अगोदर ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडले जात आहेत तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते आपण सविस्तर पद्धतीने पाहून घ्या. तर बघा लाडकी बहिणीनं, आज 22 ऑगस्ट शनिवार रोजी आपल्या महाराष्ट्र राज्यामधील पुणे शहर, मुंबई शहर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, हिंगोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये, यासोबत रत्नागिरी, रायगड, सातारा, कोल्हापूर, धाराशिव, यासोबत गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, यासोबत वरच्या साईडचे जिल्हे, या ठिकाणी सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे आता सोडले जाणार आहेत. त्यासोबत लाडके बहिणींना
SBI बँकेमध्ये, पोस्ट बँकेमध्ये, महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये, जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये अशा बँकेमध्ये सुद्धा हे पैसे जमा होणार आहेत. तर हे पैसे कधी जमा होणार तर बघा 28 ऑगस्ट शुक्रवार रोजी रक्षाबंधन सण आहे. तर या सणाच्या निमित्तानं हे पैसे आता सोडले जाणार आहे. त्यामुळे काळजी करू नका. फक्त तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक करून ठेवा आणि महत्त्वपूर्ण अशी कामे करून ठेवा. लवकरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत.